एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव येथे पंचायत समितीच्या प्रांगणात माननीय खासदार संजय देशमुख यांच्या अभिष्टना चिंतनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव शिबिर संपन्न। शिबिरात दिव्यांग बांधवांना हात पाय यासारखे कृत्रिम अवयव शिबिरात वाटप। दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद। यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार माननीय श्री संजय देशमुख यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रातील सर्व पंचायतमध्ये दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने दिनांक 19 मे 2026 रोजी मंगळवारला पंचायत समिती राळेगावच्या प्रांगणात भव्य दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात राळेगाव पंचायत समितीमधील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हात पाय व इतर कृत्रिम अवयव लावून दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाल्याने सर्व दिव्यांग बांधवांसाठी यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार माननीय श्री संजय देशमुख यांचे आभार मानून खासदार साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या। यावेळी केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, गजूभाऊ नाच पेलवार स्वीय सहाय्यक डीबी मेश्राम विधानसभा संघटक राळेगाव, विजय पाटील तालुका प्रमुख, डॉक्टर संजय पवार तालुका सचिव, शंकर गायधने शहर प्रमुख, रुपेश जाधव मार्गदर्शक, सौ प्रगतीताई कावडे युवती सेवा जिल्हा प्रमुख, पार्वतीताई मुखरे शहर प्रमुख, हेमंत वाभिटकर उपतालुका प्रमुख, अमोल राऊत उपतालुका प्रमुख, प्रशांत वाहेकर तालुका संघटक, श्रीरामे वैभव दुधे, वैभव लोणार, प्रणय मुडे, शुभम तोडासे, विशाल वरुडकर व इतर पदाधिकारी व राळेगाव पंचायत समितीमधील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव शहर प्रतिनिधी गणेश काळे। आज दिनांक 19/5/2026 रोजी आपण राळेगाव पंचायत समिती येथे या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी माननीय आपले यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे आदरणीय खासदार माननीय संजय भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयवाचे या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं। त्या ठिकाणी पंचायत समिती असंख्य या ठिकाणी दिव्यांग बांधव या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी खरंच त्यांना एक कोणाला हात, कोणाला पाय व इतर अवयव या ठिकाणी देण्यात आले। त्यामुळे आज दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला दिसतात। त्या संदर्भात दिव्यांग बांधव आहेत, त्यांचे पाय नाही आहे, पाय दिले आहेत त्यांना आणि आज त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। साहेब आपलं नाव सांगा आणि तुम्हाला आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त तुम्हाला पाय दिले याबद्दल आपण काय सांगू शकता? सर माझं नाव निळकंठ जानबाजी शिडाम, मुक्काम किनी जवादे, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ। आज तुम्हाला साहेबांच्या खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे तुम्हाला पाय दिला, पाय नव्हता तुम्हाला, आज पाय दिला याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? साहेबांना काय आनंद आहे। साहेबांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो साहेब। आणि आतापर्यंत धडाचे पाहिले नाही हो, आज त्याच्या पाठीशी आम्ही आहो आणि याच्या मरेपर्यंत त्याच्या पाठीशी आम्ही राहावं। साहेबांनी सांगितलंय खरंच आज दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे। इतर कुठलेही खासदार साहेबांनी इतर कुठलेही फ्लॅक्स बानरबाजी न लावता खरंच त्यांनी एक दिव्यांगाचं स्वप्न जाणून घेतलं आणि खरंच त्यांचं आज स्वप्न पूर्ण झालं। त्यामुळे आज दिव्यांगाच्या चेहऱ्यावर एक आनंद फुलला दिसतो आणि त्यांनी सांगितलं का आज वाढदिवसानिमित्त साहेबाला एक दीर्घ आयुष्याची त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि खरंच असे खासदार परत होणार नाही, आम्हाला हेच खासदार सदोतीन राहावं अशी त्यांनी एक साहेबांना एक आशीर्वाद दिला। खरंच त्या साहेबाचं या ठिकाणी आशीर्वाद वाढदिवसानिमित्त परत त्यांना शुभेच्छा देतो आणि या दिव्यांग बांधवाच्या सोबतच त्यांचा फक्त दिव्यांगाची एकच मागणी आहे, जो त्यांचा पगार आहे जो 2,500 रुपये आहे तो त्यांना 5,000 रुपये करण्यात यावं, कारण दिव्यांगाची मागणी होताना दिसतात। खरंच त्या साहेबांनी याकडे लक्ष देऊन ते साहेब पूर्ण करतील अशी मी साहेबाच्या वतीनं आम्ही साहेबाला सांगू इच्छितो। परत दिव्यांगाच्या ज्या चेहऱ्यावर त्यांच्या हास्य दिसतात हेच साहेबांसाठी खरं त्यांचा वाढदिवस साजरा झाला असं या दिव्यांगाच्या मतावर जाहीर झालेला आहे। ॲक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद माहुरे। आज दिनांक 19/5/2026 रोजी आपण राळेगाव पंचायत समिती अंतर्गत या ठिकाणी जे खासदार साहेब आहे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री संजय भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त या दिव्यांग बांधवाला कृत्रिम अवयवाचे या ठिकाणी शिबिर घेण्यात आलं होतं। त्या ठिकाणी खरंच एक वाढदिवस अशा पद्धतीने साजरा होईल असं वाटलं होतं, पण साहेबांनी कायदाच ठेवला। वाढदिवस कुठल्याही फ्लॅक्स बॅनरबाजी न करता त्यांनी आज दिव्यांगाच्या मनावर चेहऱ्यावर आनंद फुलवला। या ठिकाणी एक दिव्यांग बांधव आलेला आहे, त्यांचा आज पाय
पाय नव्हता, पूर्ण पाय नव्हता आणि त्यांना आज पाय बसून दिला. ते रायगड पंचायत समिती अंतर्गत सध्या गावचे आहेत आणि त्यांना आज पाय बनवून बसून दिला. पण त्यांच्या चेहऱ्यावर काय हास्य आहे ते आपण त्या ठिकाणी बांधकामाकडून जाणू आणि खरंच खासदार साहेबांना काय शुभेच्छा देतील हे आपण त्याच्याकडून जाणू. साहेब आपलं नाव सांगा. सुभाष रामकृष्ण नेवारे, मुक्काम सखी, खोट पोस्ट वरद, तालुका राळेगाव. आज तुम्हाला खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पाय नव्हता तुम्हाला आणि पाय बनवून बसवून मिळाला, याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मला खूप खूप आनंद होत आहे. हा. आजपर्यंत मला पाय नव्हता. स्वतः काही खर्च करून कसं घरून बाहेर निघता पण घेतलं होतं. आता ह्या पायामुळे काही दिवसांना आम्हाला बाहेर जाता येईल. हो. त्यामुळे आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तसं वाटलं का आपल्याला काहीतरी एक अवयव भेटला बा, दान भेटलं साहेबाच्या वाढदिवसानिमित्त. त्याने मग तुम्ही साहेबाला काय सांगू इच्छिता? साहेबाला काय संदेश देऊ शकता? साहेबाला मी एवढंच सांगेन का आमच्या ह्या दिव्यांग लोकांना जसं काही तुम्ही आज सहकार्य केलं असंच तुमचं सहकार्य चालू राहावं आणि याच वाढदिवसाच्या खासदार साहेबांना मी आपल्या सर्व दिव्यांग बांधवातर्फे मी आपल्या शुभेच्छा देतो. यांनी सांगितले का जे आज आमच्या दिव्यांग बांधवाला जे कुठले फॅक्स बॅनरबाजी न करता खासदार साहेबांनी आज आम्हाला दिव्यांग बांधवाला एक कृत्रिम अवयव दिला आणि त्या अवयवाचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. हेच खासदार साहेबांचे एक आयुष्य आहे आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आज त्याला खूप खूप शुभेच्छा देतो, दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आणि असंच साहेबांनी जसं आमचं आज कृत्रिम अवयवाचं काम केलं तसंच आमचं शासन म्हणून आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं आणि आम्ही त्याच्या सर्व पाठीशी राहील. हेच त्या दिव्यांग बांधवांच्या आज दिसत आहे. त्यांचा आनंद, त्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. बोला. अजून एक सांगणं आहे खासदार साहेबांना, हेच जर कॅम्प राहत असला तर प्रत्येक ग्रामपंचायतला यांनी अशी माहिती देण्यात यावं आणि प्रत्येक ग्रामपंचायतनी गावामध्ये माहिती देण्यात यावी. ही एक आमच्याकडून माहिती दिव्यांग बांधवाकडून अशी माहिती प्रत्येकाला मिळाली पाहिजे. यांनी सांगितलं का जो काही खासदार साहेब जे कार्यक्रम घेतला दिव्यांग बांधवासाठी जेणेकरून ते प्रत्येक ग्रामपंचायतनी प्रत्येक गावात प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचवावं असं या दिव्यांग बांधवांचं मत आहे. आणि खरंच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आज दिसत आहे. खरंच एक चेहऱ्यावर हर्ष फुले दिसतात. खरंच त्याचा आदर्श या खासदार साहेब यांना आहेत आणि यांचाच त्या खासदार साहेबांचा आदर्श इतर नेत्यांनी पण घेऊन कुठल्याही बॅनरबाजी फॅक्स न लावता खरंच दिव्यांगाकडे सगळ्या नेत्यांनी लक्ष द्यावं आणि जो यांचा निधी आहे तो 2,500 मिळतो तो यांना 5,000 करण्यात यावं असं दिव्यांग बांधवांचं म्हणणं होताना दिसत आहे. ऍक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद माहुरे.